नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। आज परभणी तालुक्यातील पिंगळी या गावी जिल्हा परिषदेच्या वतीनं ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आज त्या ठिकाणी ग्रामसभा सरपंचाच्या उपस्थितीमध्ये चालू होती। त्या ठिकाणी ग्रामपंचायत जे सदस्य आहेत सीमा पांडुरंग सावंत ह्यासुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या। त्यांचे पती पांडुरंग सावंत यांनीसुद्धा त्या ग्रामसभेला उपस्थिती लावली होती। परंतु ग्रामसभेमध्ये जो ठराव संमत करण्यात आलेला आहे, जे गावकऱ्याच्या वतीनं काही प्रस्ताव त्या ठिकाणी संमत केलेले आहेत आणि आज पांडुरंग सावंत यांनी त्या ग्रामसभेमध्ये काही प्रश्न विचारताना त्यांना त्या ठिकाणी बोलू न देता त्या ठिकाणाहून ते निघून गेले होते आणि त्यांचे जे उर्वरित प्रश्न राहिले त्यांनी म्हणजे बहिष्कार केल्यासारखं या ठिकाणी वाटत आहे। तर आपल्यासोबत पांडुरंग सावंत आहेत, काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। नमस्कार साहेब, आज दिनांक 11/8/2025 रोजी माननीय BDO साहेब परभणी यांनी ग्रामसभेचं आयोजन करण्यासाठी पत्र दिलं असता त्या अनुषंगाने 7 विषय माननीय सरपंच महोदय यांनी आमच्या ग्रामसभेमध्ये ठेवले होते। त्यामध्ये नंबर 2चा विषय होता रोजगार सहाय्यक यांच्या तक्रारी संदर्भात चौकशी अहवालाबाबत ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत। परंतु तिथं गेल्याच्या नंतर ग्रामसभेचं हे पत्र दिलं असता BDO साहेबांनी त्यांना एक अहवाल दिला। तो अहवाल त्यांनी घरी फोडला, जो की ग्रामसभेत फोडायचा असतो। त्यांनी घरीच फोडला आणि त्यांनी काय लिहिलं त्यांना माहिती। त्यांनी 7-8 क्लेम जे रोजगार सेवकाकडे क्लेम ठेवला। तर क्लेम ठेवला तर आमचं म्हणणं असं होतं की मी स्वतः उभारून मी ग्रामसभेला विनंती अर्ज दिला होता की या सभेत मला चर्चेत सहभाग घ्यायचा आहे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगची मला परमिशन देण्यात यावी। ती ग्रँडेड बी झाली। त्यानंतर मी प्रश्न उभा केला की बा तुम्हाला जर त्या BDO सरांनी आपल्या त्या रोजगार सेवकावर जर 7-8 क्लेम ठेवले असतील तर त्याचंही म्हणणं ऐकून घ्यावं लागेल ना ग्रामसभेला। लोकशाहीमध्ये दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय तुम्हाला कोणताही निर्णय घेता येणार नाही। ग्रामसभेच्या अध्यक्षांनी तथाच विद्यमान सरपंच यांनी माझं म्हणणं न ऐकता एकेरी ठराव पास करून घेतला। ज्यावेळेस मी म्हणलं हा लोकशाहीचा काळ घोटत आहात तुम्ही, लोकशाहीमध्ये असा नियमानं असं गैरनियमानं तुम्ही वागू नका। तुम्ही लोकशाहीच्या रीतीनं त्याचं म्हणणं ऐकून घ्या आणि नंतर जर दोषी वाटत असेल तर त्याचा प्रस्ताव आपण माननीय BDO साहेबांना प्रस्तावित करायचा आहे। तुम्हाला इथं निलंबन करा, इथं त्याला रिजेक्ट करा हे म्हणणं फारसं उचित वाटत नाही लोकशाहीला धरून। म्हणून त्यांचे सगळ्या जनतेचं तुम्ही अहवाल घ्या, त्या माणसाचं म्हणणं ऐकून घ्या आणि तो अहवाल माननीय BDO साहेबांना नेऊन पोहोचिती करा। त्यांनी गर्दा केला, आमच्या अंगावर धावल्याच्या नंतर खूप मोठा जोरामध्ये आवाज करू लागले। त्यांचे हितचिंतक त्यांच्या घरचेच होते सर्व, बाकीचे कोणा लोकांना नाही त्रास दिला। त्या घरच्याच लोकांनी धक्काबुक्कीसुद्धा केली। मी आणि माझी पत्नी बी तिथं होतो आणि आम्ही आमचा जीव वाचावा या हिशोबानं आम्ही आमच्या इथून पळ काढला आणि आम्ही त्या सभेला बहिष्कार टाकून बाहेर आलो। माननीय BDO साहेबाकडे आम्ही पत्र दिलं होतं। पत्र त्यांना 2 वर्षापासून पाठपुरावा करीत होतो साहेब। त्याच्यामध्ये त्यांनी निकष लावलेले आहेत। विस्तार अधिकारी परभणी, पंचायत समिती परभणी यांनी काही निकष ठेवले होते। त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 15वा वित्त आयोग सन 2022-23 मधील कामाचे देयकी केलेले पेमेंटची तपासणी केली असता 98,800 प्लस 43,564 प्लस 46,430 अशी एकूण 1,88,784 रुपयाचे पेमेंट देय केलेल्या दुकानदाराच्या नावे न देता इतर व्यक्तीच्या नावे चुकून पेमेंट करून अनियमितता केल्याचे दिसून येते। या सरपंच व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी TH साके दोषी दिसून येतात। विस्तार अधिकाऱ्याचा हा क्लेम आहे, त्यांनी तपासामध्ये दिलेला आहे सर। त्याच्यानंतर नंबर 2ला हॉटेल कोकणाटची 15 गुंठे जागा ग्रामपंचायतला मासिक सभा ठराव क्रमांक दिनांक 22/6/2024 रोजी नमुना नंबर 8ला नोंद घेतलेली दिसून येते, जेणेकरून ही ग्रामपंचायतपासून 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे। त्यांना नमुना नंबर 8 देण्याचं यांनी हे कारस्थान केलं। याच्यामध्ये लाचलुचपतच्या हिशोबानं
प्रयत्न ते त्यांनी काम केलेलं आहे. तिसरी गोष्ट, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रस्तावित कामे झाल्याचे दिसून येते, परंतु चौकशीच्या वेळी तक्रारदाराने सदर कामे अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नाहीत. ट्रायल पीठ घेऊन तपासणी करण्याची मागणी केली. त्यानुसार उपअभियंता बांधकाम यांच्याकडून ट्रायल पीठ तपासणी करणे योग्य राहील. ह्या चौकशी अधिकाऱ्यानं त्यांच्यावर ते निकष लावलेले आहेत. मुद्दा क्रमांक 5 ते 9 ग्रामपंचायत कामाबाबतची व इतर मागणी केलेली माहिती सदस्यांना देणे ग्रामपंचायतला बंधनकारक होतं, तरीसुद्धा त्यांनी बंधनकारक असताना त्यांनी ग्रामपंचायतच्या सदस्याला किंवा त्या वाडीच्या संचालक मंडळाला कधीच दिलेले नाही आणि देणे योग्य वाटतंय असा त्यांचा चौकशीचा अहवाल आहे. असे दोष ठेवलेले असताना यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी असा प्रस्ताव विस्तार अधिकाऱ्यांनी त्या चौकशी अधिकाऱ्यांना लिहायला पाहिजे होता, पण त्यांनी गोलमाल केलं म्हणून त्यांच्याही विरोधामध्ये मी माननीय जिल्हा परिषदला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्र लिहिलं, माननीय कलेक्टर साहेबांना पत्र लिहिलं. त्या अनुषंगानं BDO साहेबांनी माननीय विस्तार अधिकारी सूर्यवंशी साहेब, ते हे 6/16/7/2025चं पत्र आहे. विस्तार अधिकारी सूर्यवंशी, प्रस्तुत ग्रामपंचायत कार्यालय पंचायत समिती, या दोघांनाही पत्र लिहिलं, परंतु त्यांनी आणखीनही चौकशी केलेली नाही. म्हणजे जेणेकरून आम्ही मागासवर्गीय आहोत, आम्ही हे पाठपुरावा सातत्याने खऱ्याचा करत आहोत, परंतु आमचा आवाज दाबला जात आहे. ह्या दाबणारा आवाजाचा धनी कोण आहे हे आम्हाला माहीत नाही, परंतु निश्चितच आमचा आवाज दाबला जात आहे आणि माझ्या ग्रामपंचायतला माझ्या पिंगळीवासियांना न्याय मिळेल का नाही माहीत नाही. आजची ग्रामसभा ही सरपंचानं आवाज मतदानाने जरी बहाल केलेली असेल, परंतु ही ग्रामपंचायतच्या लोकशाहीच्या मार्गाने ग्रामसभा झालेली नाही. ही ग्रामसभा आजच्या तारखेची पूर्ण रद्द माननीय शिवसाहेबांनी, माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी रद्दबाबत करावी. नव्यानं ग्रामसभा त्याचं अवलंबन करून नव्यानं लोकशाहीच्या मार्गानं ग्रामसभा होऊन समोरच्याचंही म्हणणं ऐकून घ्यावं, आमचंही म्हणणं ऐकून घ्यावं आणि नंतर ह्या मागितलेल्या ह्या केलेल्या तक्रारी जर सत्य नसतील तर आम्हाला फासावर लटकावं आणि जर याच्यामध्ये सत्यता आढळून आली तर त्यांना मात्र फौजदारी गुन्हे दाखल करून अजामीनपात्र गुन्हा दाखल करून त्यांच्या नावावर FIR काढावा, एवढंच मला बोलायचं होतं. आपल्यासोबत पिंगळे येथील ग्रामपंचायत सदस्याचे पती पांडुरंग सावंत हे होते. त्यांनी माध्यमासमोर आपली खंत व्यक्त करताना सांगितले की जे बी यावेळेची ग्रामसभा ही रद्द करावी आणि नव्याने ग्रामसभा तिथं घेण्यात यावी आणि तिथं जे आमचे म्हणणे ऐकून घ्यावे असेही माध्यमाशी त्यांनी सांगितलेलं आहे. परभणी न्यूज, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी.